नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. एक विशेष प्रोग्राम घेऊन आले तुमच्यासाठी. मी आहे तुमच्यासोबत मनीषा. आणि आज आपण बँकेच्या काही स्कीम आहेत आणि त्यांच्या ज्या योजना आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत. आणि याविषयी अधिकची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत प्रशांत घोडके, जे कॅनरा बँकेमध्ये लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर आहेत. सर, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार मॅडम. आज आपण तुमची जी आर्थिक समावेश परिपूर्णता मोहीम आहे याबद्दल आपल्या लिस्नरना सांगणार आहोत. तर ती म्हणजे नेमकं काय आणि त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश काय आहे? होय मॅडम ॲक्च्युली गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे 2014ला प्रत्येक भारतीयाला बँकेच्या सर्व सुविधा मिळावं ह्या उद्देशानं एक प्रधानमंत्री जनधन म्हणून अकाउंट ओपन केलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर बरेच म्हणजे जनसुरक्षा स्कीम म्हणजे ट्रिपल स्कीम म्हणतात, सोशल सिक्युरिटी स्कीम. तर ह्या स्कीम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुरू केलेल्या आहेत. तर ह्या स्कीमतर्फे प्रत्येक भारतीयाला माहिती जावं म्हणून आता सध्या वित्तीय सेवा विभाग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तसेच स्टेट लेवल बँकर्स कमिटी आणि जिल्हा पंचायत बेळगावी यांच्यातर्फे आम्ही वित्तीय सेवा मोहीम म्हणून ही स्कीम राबवत आहे की जेणेकरून ह्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सगळ्या ह्या ज्या स्कीम आहेत ते प्रत्येक लोकांना माहिती मिळावं म्हणून आम्ही ही प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ही स्कीम आम्ही राबवत आहोत. अच्छा, मग ही स्कीम तुम्ही कधीपासून कधीपर्यंत असणार आहे? मॅडम, आता कसं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं 2014मध्ये वेगवेगळ्या म्हणजे फॅसिलिटी सुरू केलेल्या आहेत. पण आता सध्या काय झालेलं आहे ते प्रत्येक भारतीयाला अजून म्हणजे बऱ्याच भारतीय जणांनी ह्या स्कीमबद्दल म्हणजे भरपूर जणांनी घेतलेल्या आहेत माहिती आणि बरेच जणांना ही माहिती नाही आहे. म्हणून आम्ही आता सध्या 1 जुलै 2025 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सर्वांना ही माहिती देण्यासाठी आम्ही बेळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्या बँकेतर्फे तर ही माहिती देण्यासाठी आम्ही स्कीम राबवत आहोत. मग ही जी स्कीम आता चालू आहे सर, या दरम्यान कोणकोणत्या आणि स्कीम असणार आहेत? म्हणजे जसं प्रधानमंत्री जनधन योजना एक आहे, तर त्याच्याबद्दलची अधिकची माहिती देऊया की ती काय आहे नेमकी? हां मॅडम, आता सध्या काय झालेलं आहे की प्रधानमंत्री जनधन योजना म्हणजे हे एक सेव्हिंग बँक अकाउंट म्हणतात त्याला. तर पूर्वी कसं असायचं की प्रत्येक बँकेनं त्यांच्या मिनिमम बॅलन्स ठेवायला लागायचं, 500 म्हणा किंवा 1000 म्हणा. मग आता हे काय केलंय गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे तर प्रत्येक भारतीयाला एक अकाउंट असावं म्हणून तर PMJDY हे झिरो बॅलन्स अकाउंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलेलं आहे. आणि तसंच ह्याचं कोणत्याही शुल्कशिवाय अकाउंट ओपन होऊ शकतंय. आणि तसेच इथं 2 लाखाचा अपघात विमा सुद्धा रुपे डेबिट कार्ड तर्फे ह्या अकाउंट तर्फे म्हणजे अकाउंट होल्डरला भेटतंय मॅडम. अच्छा, मग ही सुविधा घेण्यासाठी म्हणजे काय करावं लागतं त्या अकाउंट होल्डरला? हां मॅम, ॲक्च्युली कसं आहे तर बँकेमध्ये 2014 पासून ऑलरेडी जीवन PMJDY अकाउंट काढलेले आहेत भरपूर लोक. मग हे अकाउंट काढण्यासाठी त्यांचं आधार कार्ड म्हणा, नंतर फोटो, KYC, पॅन कार्ड वगैरे जाऊन बँकेमध्ये जाऊन भेटून अकाउंट काढावं लागतं आहे. आणि आता ऑलरेडी भरपूर काढलेले आहेत, पण जी लोक काढलेले नाहीत तर तिने बँकेमध्ये जाऊन प्रधानमंत्री जनधन अकाउंट काढू शकतात. मग हे अकाउंट आणखीन कोण कोण काढू शकतं? म्हणजे जॉईंट अकाउंट वगैरे असणारे सुद्धा हे अकाउंट काढू शकतात? नाही मॅडम, म्हणजे 10 वर्षाच्या वर कोण आहेत की मॅडम, आणि ते सर्वजण ह्या अकाउंट काढू शकतात बँकेमध्ये जाऊन. म्हणजे ही सर्व बँकेमध्ये ही फॅसिलिटी आहे मॅडम. भारतामधल्या सर्व आणि प्रत्येक ब्रांचमध्ये तुम्ही जाऊन सांगितलं की प्रधानमंत्री जनधन अकाउंट काढायचं म्हटलं तर ते बँकेमध्ये अकाउंट तिने काढून देतात. मग हे अकाउंट आता आपलं आहे तर कस्टमरला काय बेनिफिट्स मिळणार आहेत? हां, तर हे मेन कसं आहे तर ह्यामध्ये झिरो बॅलन्स असते मॅडम. अकाउंट ओपन करताना झिरो बॅलन्स काढायला लागतंय. त्याच्याबरोबरच आहे की नाही त्यांना म्हणजे 1-2 लाखाचा तो डेबिट कार्ड म्हणजे रुपे डेबिट कार्ड इन्शुरन्स पण म्हणजे आहे. म्हणजे समजा कस्टमर ज्याने अकाउंट काढला त्यांचं अचानक काय तर ॲक्सिडेंटल काय डेथ वगैरे झाला तर त्याच्यातर्फे ते रुपे डेबिट कार्ड तर्फे त्यांना 1-2 लाखाचा इन्शुरन्स म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे मोफत असते मॅडम. त्याला म्हणजे फी वगैरे काय भरायला नसतं ॲक्च्युअली. तसं म्हणून PMJDY अकाउंट आहे मॅडम. आणि त्याच्याबरोबरच त्यांना अप टू 10,000 सपोज अकाउंट ओपन करून त्यांनी व्यवस्थित अकाउंट म्हणजे बँकेत व्यवहार करत गेलं तर त्यांना प्रधानमंत्री ओव्हरड्राफ्ट अकाउंट म्हणून सुद्धा की नाही 10,000 पर्यंत त्यांना OD भेटू शकते मॅडम. तर त्यांनी काय अकाउंट ओपन करून बँकेमध्ये जाऊन मॅनेजरला भेटलं तर समजा त्यांच्या अकाउंटमध्ये अचानक काहीतरी त्याची अमाऊंट रिक्वायर्ड असेल तर बँकमध्ये जाऊन फॉर्म भरून दिलं तर त्यांना 10,000चा ओव्हरड्राफ्ट सुद्धा ह्या अकाउंटतर्फे भेटू शकते मॅडम.
म्हणजे अनेक फायदे आहेत तर हे अकाउंट ओपन करण्यापाठीमागे. हो मॅडम, ह्या प्रधानमंत्री जन अकाउंट म्हणून, कारण भारतातला जो म्हणजे कॉमन माणूस असतोय तर त्यांना बरेच जणांचे म्हणजे कसे की त्यांना कमी प्रीमियममध्ये म्हणा किंवा ह्याच्यामध्ये त्यांना एक अनुकूल होऊन म्हणून गव्हर्नमेंटतर्फे हे एक अकाउंट म्हणजे प्रधानमंत्री जनधन अकाउंट फॅसिलिटी सुरू केलेलं आहे मॅम. आणि हे करून ऑलरेडी कसं 2014 म्हणजे पासून सुरू झालेलं आहे. आणि आता हे जे आम्ही कार्यक्रम लोकांना म्हणजे माहिती द्यायचं असं आहे की ह्यातून आता 2014 मधून जे अकाउंट म्हणजे केलं आता 10 वर्ष झालेलं आहे. मग परत काय झालं की जी लोक ऑलरेडी अकाउंट ओपन केलात तर म्हणजे आम्ही जेव्हा बँकेमध्ये अकाउंट ओपन करतो तर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि देऊन अकाउंट ओपन करतो. पण त्याच्यानंतर आता काय झालेलं आहे की KYC म्हणून एक आता नवीन म्हणजे ह्या लोकांना करावं लागते की ज्यांनी ऑलरेडी अकाउंट ओपन केल्यात अकाउंट व्यवस्थित करतात आणि त्याच्यामध्ये काय तर अकाउंटमध्ये चेंजेस झाले असतात, ॲड्रेस चेंज झाला असतो, मोबाईल चेंज झाला असतो. मग त्याच्यासाठी आम्ही काय करायला लागतं, बँकेमध्ये जाऊन कंपल्सरी KYC करून केलं तर अकाउंट, नाही तर अकाउंट बंद होण्याची शक्यता असते. म्हणजे हे अकाउंट आता बरेच वर्ष झालं कुणाचं स्टार्ट असेल तर त्यांनी KYC करणं हे कंपल्सरी आहे. हा, म्हणून ह्या आता जे हे वित्तीय स्कीम आम्ही काय जे आर्थिक समावेश परिमूर्त मोहीम तर्फे तर ह्या प्रधानमंत्री जनबद्दल आम्ही माहिती देतो, त्यानंतर KYC बद्दल माहिती देत असतो मॅडम. याचबरोबर सर आता आपण पाहतो की डिजिटल फ्रॉड वगैरे खूप सारे होतात, तर या संदर्भात आपण आपल्या लिस्नरना काय मेसेज देऊ की काय करावं, त्यांनी कोणकोणत्या गोष्टींवरती लक्ष असावं? हां मॅडम, ॲक्च्युली आता कसं आहे, आता मी आमच्या बँकेतर्फे आहे ना तर सर्व लोकांना आम्ही ह्या शिबिर मार्फत आम्ही वेगवेगळी माहिती देत असतो. आणि तसंच आमच्या बँकेतर्फे की नाही आर्थिक साक्षरता, ॲक्च्युली आज काय झालेलं आहे माणसांची सर्वजणांची परिस्थिती म्हणजे तर माणूस लिवायला शिकला म्हणजे साक्षरता म्हणतात. बरोबर. पण बऱ्याच लोकांना की नाही हे जे बँकेबद्दल माहिती नसते. मग त्याच्याबद्दल आम्ही काय करायला लागतंय, आर्थिक साक्षरता म्हणजे फायनान्शियल लिटरसी आम्ही शिकावं लागते. ह्या फायनान्शियल लिटरसीमध्ये काय असतंय की जसं म्हणजे अकाउंट म्हणजे काय, तर बँकेतर्फे काय काय सुविधा असतात, तसेच बँकेबद्दल आम्ही सुविधा घेत असताना तर आम्ही काय सुरक्षा बाळगाव, तर ह्याच्याबद्दल आम्ही सर्व लोकांना माहिती देत असतो. त्यात तुम्ही आता जे महत्त्वाचा विषय सांगितलं की सायबर फ्रॉड, तर आजच्या दिवसामध्ये काय झालेलं आहे, बऱ्याच लोकांना त्यांना जे अकाउंटबद्दल म्हणजे काय झालं असते की काही ना काही माहिती नसल्यामुळं तर त्यांच्याबरोबर बऱ्याच लोकांच्याबद्दल काय होत असते की म्हणजे सायबर फ्रॉड होत असतो. तर काय होतं की त्यांना बऱ्याच लोकांना कॉल येतो की आम्ही बँकेतर्फे बोलतोय, तुमचं आधार कार्ड द्या, OTP द्या, आणि असं करत करत त्या लोकांच्या बरोबर म्हणजे सायबर फ्रॉड म्हणजे काय होत आहे की सायबर ती लोक काय करतात की माहिती घेऊन त्याच्याबरोबर त्यांच्याकडे म्हणजे बरेच त्यांच्याकडे लेटेस्ट म्हणजे सायबर फ्रॉड ती काय अकाउंट हॅक करून तर बँकेकडून पैसे म्हणजे गमवलेले लोकांची म्हणजे संख्या म्हणजे अलीकडे वाढत चाललेली आहे. म्हणून आम्ही ह्या व्यवहाराबद्दल ह्या कॅम्प मुखांतर आम्ही सर्वांना काय करतो की तुम्ही सायबर फ्रॉड होऊ नये म्हणून तर तुम्ही ह्याच्याबद्दल सुरक्षा राहावं म्हणून सर्वांना आम्ही माहिती देत असतो. आणि त्यामध्ये मुख्य म्हणजे आता अलीकडे कसं झालेलं आहे की सगळ्यांच्या हातामध्ये स्मार्टफोन आलेले आहेत आणि स्मार्टफोन आल्यामुळे सुद्धा काय होत आहे की हे बँकेची त्यांनी बरेच लोक काय करतात अकाउंट त्यांचे मोबाईलला लिंक केले झाले असतात आणि हे सायबर फ्रॉड काय करतात नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजी हे करून तर त्यांचा मोबाईल हॅक करण्याची म्हणजे असतात. त्यामध्ये बरेच जसं म्हणजे एक एक्झाम्पल मी सांगू शकतो की आता बरेच लोकांच्या मध्ये मोबाईलमध्ये एक APK म्हणून एक व्हायरस येतो मॅडम. तो नाव कसं असतो की आता जसं की PM किसान APK, गृहलक्ष्मी APK असं बऱ्याच जणांचं .apk फाईल म्हणून येतो आणि मग लोक काय करतात तर आमचं त्यामध्ये काय तर नाव असेल किंवा काय असेल म्हणून हे अनलॉन लिंकवर क्लिक करतात. क्लिक केल्यामुळे काय होतं तर त्यांचा मोबाईल हॅक होतो. हॅक होल्यानंतर त्यातली त्यांची जी माहिती आहे की काय करतात ते अकाउंट डिटेल्स घेऊन ते सर्व लोकांना म्हणजे त्यांच्या प्रत्येक ग्रुपना माहिती म्हणजे ही लिंक पाठवतात. तसंच त्यांचे मोबाईल बँकिंग हॅक करून तर पैसे म्हणजे लोकांचे गमवण्याची म्हणजे जास्त शक्यता असते. म्हणून आम्ही ह्या आर्थिक साक्षरता मुखांतर म्हणजे सर्व लोकांना सांगू इच्छितो की आपण ह्या बँकेच्या बद्दल सगळ्या आर्थिक व्यवहाराबद्दल सगळं माहिती घेऊन जेणेकरून तुम्ही सायबर म्हणजे सुरक्षा राहावा. बरोबर. तर ह्याच्याबद्दल आम्ही माहिती देत असतो. आणि त्याच्याबरोबरच समजा अचानक कुणाला जर सायबर म्हणजे जर करता ते फ्रॉड झालं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आणि म्हणजे एक सायबर क्राईम टोल फ्री नंबर ठेवलेला आहे 1930. म्हणून काय करायचं समजा कुणाच्या तर सायबर फ्रॉड झाला तर इमिडिएटली तिने काय करायचं ते 1930 कॉल करावं लागतंय आणि त्याला गोल्डन आवर्स म्हणतात. म्हणजे 1930 कॉल करून तिने माहिती दिली की माझ्याबरोबर असं सायबर फ्रॉड झालेला आहे तर तिने काय करतात ते पोलीस ते ज्या
ज्या अकाउंटमध्ये पैसे गेले असते तर तिने काय करतात ते अकाउंट ब्लॉक करतात आणि त्याच्यामध्ये नंतर आता हा फॉर एक्झाम्पल बेळगाव जिल्ह्यामध्ये इथं सायबर क्राईमचे 2 पोलीस स्टेशन आहेत. तर त्यांनी येऊन हे सायबर पोलीस स्टेशन माहिती दिला की असं असं माझ्याबरोबर फ्रॉड झालेला आहे, मी 1930 कॉल करून माहिती दिलेलं आहे. मग इथं सायबर फ्रॉडचे जे पोलीस असतात तर तिने काय करतात तर त्या अमाऊंट ब्लॉक झाले असते तर त्यांनी इतर कोर्ट मुखांतरा त्यांची प्रोसिजर कंप्लीट केल्यानंतर तर तिथून पैसे म्हणजे येऊन आता बरेच आता अलीकडे म्हणजे बेळगाव जिल्ह्यामध्ये जे सायबर क्राईमचे पोलीस आहेत त्यांनी भरपूर लोकांनी त्यांनी मदत केल्यात. अच्छा अच्छा. म्हणजे हे आपण किती 15 मिनिटाच्या आत करावं का? गोल्डन आवर्स म्हणून असतो. झाल्या तुरंत काय करायला लागतंय की 1930 म्हणजे हे टोल फ्री नंबर आहे मॅडम आणि हे नॅशनल लेवलचं असल्यामुळे की इमिडिएटली त्यांना कॉल करून त्यांच्याबद्दल म्हणजे कुठला अकाउंट आहे थोडंसं बेसिक माहिती दिल्यामुळं तर तिने गोल्डन आवर्स कॉल केले की त्यांचे पैसे जिथे गेल्यात तर तिथून म्हणजे पैसे येण्याची शक्यता जास्त असते. अशा काही गोष्टी आपण सांगू शकतो का सर की जसं तुम्ही म्हटलात की एखाद्या लिंकवर ते न कळत क्लिक करतात आणि मग त्यांचा फोन वगैरे हॅक होण्याची शक्यता जास्त असते, तर मग अशा काही टिप्स बँकेकडून की अशा लिंकवर तुम्ही क्लिक करू नका, बँकेची ही सेफ वेबसाईट ही आहे असं काय? हां मॅडम, आता काय झालेलं आहे आता ही जे सायबर फ्रॉड बघे इतके म्हणजे आम्ही बँकेतर्फे म्हणा इतकी तर्फे सगळ्या लोकांना माहिती देत असतो. आता तुम्ही कुठल्या पण बँकेमध्ये गेला सर्व आम्ही काय करत असतो तर तुम्ही थोडंसं ह्याच्याबद्दल म्हणजे नोटीस बोर्ड म्हणा आम्ही ऑलरेडी माहिती दिले असतो, पण बरेच लोक ते नोटीस बोर्डवर बँकेची काय माहिती दिल्यात काय दिल्या तर लक्ष देत नाही, वाचत नाहीत. त्यामुळे काय होतंय की अचानक त्यांना जेव्हा फ्रॉड होतोय तर त्यावेळेस मग त्यांना लक्षात येते की माझ्याबरोबर फ्रॉड झालेला आहे. म्हणून सर्वजण लोक काय करायचं तर आता हे जे आर्थिक साक्षरता मी म्हणालोय तर फायनान्शियल लिटरसी आमच्यामध्ये जेव्हा फायनान्शियल लिटरसी येते तर तेव्हा आम्ही काय समजू शकतो की आलेला लिंक फ्रॉड आहे काय नंतर हे ओळखू शकतो. आता हे फ्रॉडस्टर काय करतात वेगवेगळे टेक्निक करतात. आता जसं काय सांगतात की तुम्हाला आता ही स्कीम असल्यामुळे 15 ऑगस्ट आल्यामुळे तुम्हाला फ्री रिचार्ज द्यालोय, त्यानंतर तुम्हाला बऱ्याच असे म्हणजे ऑफर देतात. तर त्या इतक्या म्हणजे फ्रॉड ऑफर असतात की लोक समजावून शकायला पाहिजेत की हा बाबा ही फ्रॉड लिंक आहे, फ्रॉड ऑफर आहे, आम्ही याच्यावर क्लिक करायला नसायला पाहिजे. मग जी लोक एवढं त्यांच्यामध्ये साक्षरता येतात तर त्यामुळं मग जे लिंक न क्लिक करणं त्यांच्या लक्षात आलं की समजायचं की हा माणूस आर्थिक साक्षर झाला आहे आणि सायबर सेफ झाला आहे. म्हणजे जे आपल्याला ऑफर्स वगैरे येत असतात त्याही थोड्याशा काळजीपूर्वक आपण वाचून वगैरे त्याचा लाभ घ्यावा. याच्यामध्ये आणखीन एक योजना सर आहे तुमची जी अटल पेन्शन योजना आहे. हां मॅडम, तर त्याबद्दल काय सांगताय? हां मॅडम, आता ॲक्च्युली कसं आहे अटल पेन्शन योजना म्हणजे ही पण एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची म्हणजे इतकी महत्त्वाची स्कीम आहे. तर आता बरेच लोक जे गव्हर्नमेंट एम्प्लॉय वगैरे असतात तर त्यांना 60 वर्षानंतर रिटायरमेंट झाल्यानंतर पेन्शन सुरू होते. मग ही अटल पेन्शन योजना प्रत्येक भारतीयाला अशी स्कीम आहे की त्यांनी काय करू शकतात की म्हणजे ज्यांचं वय 18 वर्ष वय आहे आणि ज्यांचं वर्ष 40 वर्षाच्या आत आहे तर अशी सर्व लोक ह्या अटल पेन्शन योजना तर्फे जॉईन होऊ शकतात. आणि ही स्कीम प्रत्येक बँकेमध्ये त्याने अटल पेन्शन मला जॉईन व्हायचं त्या जसं आता प्रधानमंत्री जनधन अकाउंट केलं आहे तर त्या अकाउंट तर्फेच बँकेमध्ये जाऊन एनरोलमेंट केलं तर कसं असतंय फॉर एक्झाम्पल आता ज्यांचं वय 18 वर्ष आहे तर मग तिने काय करू शकतात मला 5,000ची पेन्शन 60 वर्षानंतर पाहिजे तर त्याचं प्रीमियम असतंय. वन एक्झाम्पल म्हणजे एक 200 ते 300 रुपये म्हणजे 18 वर्ष ज्यांचं वय कमी असते त्यांचं प्रीमियम कमी असतोय आणि ज्यांचं वय वाढत जाईल जर समजा एखाद्या वर्षात 40 वर्ष असते तर त्यांनी महिन्याला जवळजवळ 1,500 रुपये भरत राहायला लागते. आणि ही स्कीम अशी आहे की त्यांच्या वयाच्या 60 वर्षापर्यंत त्यांचे 60 वर्षाप्रमाणे प्रीमियम भरल्यानंतर 60 वर्ष झालं की लगेच त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे त्यांनी स्कीम एनरोलमेंट केल्याप्रमाणे 1,000, 2,000, 3,000 किंवा 5,000 ही मिनिमम गॅरंटेड पेन्शन येते. म्हणजे असं जी पेन्शन जोपर्यंत माणूस हयात असतो तोपर्यंत घेऊ शकतो. त्याच्यानंतर त्यांच्या पाठींच्या वारसदारला ती पेन्शन येते आणि त्याच्यानंतर परत त्यांचे जे म्हणजे नॉमिनी वगैरे असतात तर त्यांना गव्हर्नमेंट ऑफ कॉर्पस राहिलेला फंड तो वापस येऊ शकतो. त्यामुळे ही स्कीम इतकी म्हणजे चांगली आहे बऱ्याच लोकांना आहे की नाही. तर सर्वजण तुम्ही म्हणजे ह्या अटल पेन्शन योजनेला बँकेमध्ये जाऊन ह्याच्याबद्दल आर्थिक माहिती घेऊन तुम्ही ह्या स्कीमला जॉईन व्हा म्हणून मी सर्वांना ह्याच्याबद्दल रिक्वेस्ट करतो. म्हणजे खूपच चांगल्या स्कीम आहेत ज्या लोकांना बऱ्याच लोकांना अजून माहिती नसाव्यात कदाचित या सगळ्या स्कीम बद्दल. हा मॅडम, ऍक्च्युअली कसं आहे स्कीम लोकांना म्हणजे थोड्या जणांना माहिती आहे आणि थोड्या जणांना कसं झालेलं आहे की माहिती असून सुद्धा त्यांनी ह्याच्याबद्दल म्हणजे लक्ष देत नाहीत. आता काय होतंय की बँकेमध्ये जातात आणि माझं हे काय अमाऊंट कट व्हायला कसं काय तर त्याच्यानंतर मला ह्या स्कीममध्ये नको म्हणून विड्रॉ करणारे पण लोक असतात. पण आतापासूनच आम्ही विचार केला की हा बाबा ही चांगली स्कीम आहे आणि मला 60 वर्षानंतर कारण आजच्याकडे काय झालं असतं 60 वर्षानंतर म्हणजे बऱ्याच लोकांना त्यांच्या अकाउंटमध्ये थोडं पैसे येत असलं
तर त्यांना काय होते की त्यांना महिन्याला त्यांना बऱ्याच म्हणजे आर्थिक म्हणजे मदत होऊ शकते. बरोबर. हां, म्हणून आत्तापासूनच आम्ही काय करायला लागतंय, फायनान्शियल लिटरसी होऊन तर ह्या स्कीमबद्दल माहिती घेऊन त्यामध्ये योजनाचे बेनिफिट्स घेऊन जॉईन झाल्यानंतर की आम्हाला 60 वर्षानंतर बऱ्याच फॅसिलिटी मिळू शकतात. म्हणून आत्तापासूनच आम्ही त्याचा विचार करावा लागतो. मग ही जी पेन्शन योजना आहे सर, एक एक्झाम्पल म्हणून आपण जर एक्सप्लेन करू की एक 20 वर्षाचा मुलगा आहे आणि तो पेन्शन आता म्हणजे ही योजना चालू करतोय, तर मग किती रुपये त्यानं भरायला पाहिजेत आणि किती वर्षापर्यंत त्यानं भरली पाहिजे? मॅडम, आता ॲक्च्युली ही जी स्कीम आहे तर त्यांचा प्रत्येक एक चार्ट असतो. तर फॉर एक्झाम्पल आता समजा एखादा 18 वर्ष स्कीम 18 वर्ष मिनिमम तर ती स्कीम सुरू होते. 18 वर्षाचा तो सुरू होतात. तर तो 18 वर्ष म्हणजे त्यांच्या 42 इयर्स म्हणजे 42 वर्ष भरावं लागते म्हणजे त्यांच्या 60 वर्षापर्यंत. तर फॉर एक्झाम्पल आता त्याला 5,000ची पेन्शन पाहिजे. हां, तर अशा लोकांना आहे की नाही महिन्याला साधारणतः आहे की नाही म्हणजे 5,000 रुपये महिन्याला भरायला पाहिजे त्यांनी? नो तसं नाही मॅम. समजा त्यांना कसं 60 वर्षानंतर 1,000 रुपयाची पेन्शन पाहिजे, 2,000 पाहिजे, 3,000 पाहिजे. डिपेंड आहे. हां, त्याप्रमाणे ती प्रीमियम ठरवलं असतं. ओके. आणि त्या प्रीमियम प्रमाणे त्यांचं जे कसं हे असतंय की समजा एखाद्या 18 वर्ष वय आहे तर तो काय करू शकतो, त्याला 5,000ची पेन्शन पाहिजे म्हटलं तर महिन्याला 210 रुपये भरत राहायचं. बर. मग तो आतापासून 210 रुपये भरत जसा समजा हे RD समजा किंवा SIP म्हणजे एक प्रकारची SIPच असल्याचं असते मॅडम. हो ना. हां, आणि त्याप्रमाणे 210 रुपये म्हणजे महिन्याला भरत गेला तर 60 वर्ष झालं तर त्या बेसिसप्रमाणे त्यांना ते 5,000चे पेन्शन त्यांना मिनिमम आहे. पण त्या टायमात जास्त पण भेटू शकते. पण हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं मिनिमम गॅरंटेड 5,000 भेटणार म्हणजे भेटणार अशी स्कीम आहे. म्हणजे 210 रुपये जर आपण महिन्याला भरले ते 42 इयर्स भरत राहायचे. 18 इयर्स पासून 42 इयर्स हो ना. अप टू 60 इयर्स भरायचे. आणि मग 60 वर्षानंतर आपल्याला मंथली 5,000 मिनिमम भेटणार. जास्त पण भेटू शकते. पण आता गव्हर्नमेंट काय केलंय, मिनिमम गॅरंटेड 5 दिले म्हटलं त्याने 5 त्याने भेटत नाही. अच्छा, म्हणजे खूपच चांगल्या स्कीम्स आहेत या आणि जरूर याचा लोकांनी लाभ घ्यावा असं मी म्हणेन. आणखीन एक गोष्ट विचारते सर, हे रुपे डेबिट कार्ड जे आहे ते म्हणजे काय नाही, त्याचे काय फायदे आहेत? आता आम्ही पहिल्यांदा प्रधानमंत्री जनधन अकाउंट म्हणून केलं मॅडम. तर त्या अकाउंट होल्डर तर्फे ना कंपल्सरी रुपे डेबिट कार्ड म्हणून बँकेतर्फे त्यांना रुपे कार्ड दिलं जाते. तर हे रुपे डेबिट कार्ड म्हणजे ATM आहे. आणि म्हणजे ATM असल्यामुळे त्याच्यातर्फे बँकेचे म्हणजे सगळे व्यवहार करण्यासाठी म्हणा ते डेबिट कार्ड येऊन व्यवहार करू शकतात. आणि त्याच्यातर्फे डेबिट कार्ड म्हणजे प्रधानमंत्री जन अकाउंट कडून डेबिट कार्ड घेऊन तर त्याच्यातर्फे 2 लाखापर्यंत ॲक्सिडेंटल इन्शुरन्स पण त्याच्यातर्फे लोकांना भेटू शकते. म्हणजे कार्ड घेऊन व्यवहार करत गेलं, समजा अचानक कोणाला काय जरी झालं तर ते व्यवहार करत असेल ॲटलिस्ट तिने 1 महिन्यातून एकदा एक ट्रान्झॅक्शन झालं असेल आणि समजा माणूस ॲक्सिडेंटल अचानक काय जरी निधन झाला तर त्यांना ते इन्शुरन्स ते येऊन क्लेम करू शकतो. मग हे रुपे कार्डमध्ये ह्यामध्ये इव्हन बेसिक रुपे कार्ड म्हणतात मॅडम. त्याच्यातर्फेच असंच म्हणजे वेगवेगळे व्हेरियंट आहेत. त्यामध्ये असं रुपे प्लॅटिनम म्हणून एक व्हेरियंट आहे. तर रुपे प्लॅटिनमचं कसं आहे की त्याच्यातर्फे म्हणजे आता क्लासिक कार्ड असते त्याचे लिमिट म्हणजे 40,000 रुपये काढू शकतात. पण हे रुपे प्लॅटिनम जे कार्ड असते तर त्यांनी ATM मधनं म्हणजे पर डे 1 लाख लिमिट असतं, काढण्याची लिमिट असते. त्याच्यानंतर त्यांना म्हणजे असं म्हणजे VIP लॉन्च म्हणा अशा बऱ्याच म्हणजे फॅसिलिटी ह्या रुपे डेबिट कार्ड तर्फे की नाही आता कस्टमरना बँकेत दिल्या जातात. मग या शिबिरामध्ये सर आणखीन कोणत्या प्रमुख सेवा अशा दिल्या जाणार आहेत का? हा मॅडम, आता प्रधानमंत्री जनधन अकाउंट झालं, अटल पेन्शन झालं, त्याच्यानंतर आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे वार्षिक 436 रुपयाचं वार्षिक प्रीमियम भरून 2 लाखापर्यंतचे जीवन विमा संरक्षण म्हणतात मॅडम. त्याला PMSBY म्हणजे ज्यांचे वय 18 वर्ष वय आहे आणि ज्यांचं 50 वर्षाच्या आत आहे तर असे लोकांनी वार्षिक 436 रुपये अमाऊंट भरले तर त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे म्हणजे ही काही स्कीम आहे की नाही 2 लाखापर्यंत ॲक्सिडेंटल नॅचरल डेथ जरी झाला किंवा अचानक डेथ जरी काही जरी डेथ झाला तर त्यांना तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे म्हणजे हे स्कीमतर्फे बेनिफिट्स भेटते मॅडम. पण ही स्कीम आपल्याला म्हणजे कुठल्याही एजमध्ये लागू होते? हा मॅडम, ऍक्च्युली कसं आहे 18 वर्षाच्या वर आणि 50 वर्षाच्या आत म्हणजे एखादा 48 इयर्स किंवा 49 इयर्स येस 18 मिनिमम 8 जाऊन त्यांच्या खात्याला सांगायचं म्हणजे मला बँकेमध्ये जाऊन भेटल्यानंतर मला ह्या स्कीम मध्ये जॉईन करायला सांगितलं तर फॉर्म भरून दिल्यानंतर तिथं 436 रुपये कव्हर होते, कट होते. आणि ही स्कीम्स कशी असते वार्षिक, हे प्रत्येक 1 वर्षाचं वार्षिक प्रीमियम आहे मॅडम. आता माणूस कोण पण जो कस्टमर जाऊन प्रीमियम भरला तर पुढच्या वर्षी मे महिन्यामध्ये काय होतंय
की ऑटो रिन्यू होत आहे. बर. म्हणजे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे आता ह्या वर्षी जॉईन झाला तर त्यांना पुढच्या मे महिन्यापर्यंत रिस्क कव्हरेज राहते. त्यानंतर मे महिन्यानंतर त्यांच्या अकाउंटमधनं ते ऑटो डेबिट होऊन परत एक वर्षाला असं म्हणजे प्रत्येक वर्षाला ही रिन्यू होत स्कीम अमाऊंटमध्ये डेबिट होत झालं तर त्यांना ह्या संरक्षणचं म्हणजे विमा संरक्षण कस्टमरला भेटू शकते. म्हणजे कुठल्याही वयात आपण स्टार्ट केलं तर आपल्याला मिळणारे जे पैसे आहेत विम्याची रक्कम आहे ती सेम राहणार. हा सेम राहतात. ओके. म्हणजे वर्षाला 436 रुपये भरायचे फक्त. 436 भरायचे. आणि समजा त्या अलीकडे काय झालेलं आहे की आता बऱ्याच लोकांना काय होतं की ह्या ना त्या कारणानं अचानक म्हणजे त्यांना माहित नसते काय तर डेथ झाला मग त्यांच्या फॅमिली मेंबरना काय होतंय की म्हणजे बऱ्याच लोकांना माहित नसते. आता कसं झालेलं आहे मोठमोठे लोक इन्शुरन्स करतात पण गावातली छोटी छोटी लोक असतात ना तर त्यांना इन्शुरन्स नसते म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं की कमी प्रीमियम मध्ये तर त्यांना एक सुरक्षा भेटाव. बरोबर. तर त्यांच्या फॅमिली मेंबरला सुरक्षण भेटावं ह्या उद्देशानं ही स्कीम सुरू केलेली आहे. मग त्यामुळं तिने कसं आहे की आता बरेच तुम्ही टीव्ही पेपर न्यूज मध्ये इकडे तिकडे ऐकू शकता की माणूस काय होतं की अचानक काय ना काय झालं की म्हणजे फॉर एक्झाम्पल आता परवा एका जागी शेततळ्यामध्ये पडून शेतकरी अचानक मेला मॅडम हात धुवायला तर त्यांना माहित नसतंय. मग हे अचानक अशा काय काय गोष्टी होतात तर ह्याच्याबद्दल त्यांना एक जे त्यांच्या फॅमिली मेंबरना एक आर्थिक मदत म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे स्कीम सुरू केलेली आहे. नक्कीच. यानंतर आणखीन एक योजना आहे सर तुमची जी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. हो मॅडम. PMSBY. येस मॅडम. तर त्याच्या काय म्हणजे बेनिफिट्स मिळणार आहेत? हा मॅडम. तर आता मी ऑलरेडी म्हणजे तुम्हाला सुरक्षा विमा योजना म्हणजे SSS स्कीम म्हणतात सोशल सिक्युरिटी स्कीम तर्फे. तर पहिली जनधन योजना झाली त्यानंतर ही 436 प्रधानमंत्री जीवन विमा PMJJBY म्हणतात आणि त्याच्यानंतर अनेक आता ही PMSBY म्हणतात मॅडम प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. तर ह्या अंतर्गत 18 वर्ष वय ज्यांचं वय 18 वर्ष वय आहे आणि 70 वर्षाच्या आत आहेत तर अशा लोकांना वार्षिक 20 रुपये प्रीमियम भरून तर त्यांना ऍक्सिडेंटली काय जरी झालं 20 रुपये कमीत प्रीमियम मध्ये ऍक्सिडेंटली माणूस म्हणजे अचानक काय जरी वाढला तर त्यांच्या म्हणजे वारसदारांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे 2 लाखापर्यंत प्रीमियम भेटू शकते. म्हणजे याच्यामध्ये फक्त ऍक्सिडेंटली कव्हर होत. हा जे PM सुरक्षा विमा योजना आहे ह्यामध्ये ऍक्सिडेंटल म्हणजे जसं की माणूस रोडवर ऍक्सिडेंट झाला किंवा वीज झाली पावसातर्फे असं बऱ्याच जे काही पण ऍक्सिडेंट झाला तर असं ऍक्सिडेंट तर्फे झालेला ते 2 लाख रुपये ह्या गव्हर्नमेंट तर्फे भेटू शकते. मग ह्या स्कीम मध्ये महत्वाचं कसं आहे जी लोक 50 वर्ष आहेत आता त्यांनी ह्या दोन्ही स्कीमला जॉईन करू शकतात. बरोबर. म्हणजे 436 रुपये आणि 20 रुपये. हा आणि जी लोक 50च्या वर आहेत आणि 70च्या आत आहेत तर त्यांना फक्त एका 20 रुपयाच्या स्कीमला जॉईन लागू होते. बरोबर. यानंतर सर आत्मनिर्भर भारत म्हणून एक आहे म्हणजे आत्मनिर्भर भारत जनधन योजना. हा त्याबद्दल काय सांगताय? ते प्रधानमंत्री जनधन योजना म्हणजे आता सुरुवातीला 0 बॅलन्स अकाउंट असते त्याच्यातर्फेच डेबिट कार्ड पण देतात आणि त्याच्यानंतर आहे की नाही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे की नाही म्हणजे अकाउंट होल्डरला की ज्यांना समजा अति गरजू असते तर त्यांना 10,000 रुपये तर पण ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी भेटू शकते मॅडम. तर त्याला ते आत्मनिर्भर PMJDY योजना म्हणतात मॅडम. ही जी स्कीम आहे ह्याच्या सोडून आहे की नाही तर ती 10 लाखाचं ते मुद्रा योजना म्हणून येते मॅडम. ऍक्च्युली मुद्रा म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय केलेलं आहे की ज्या लोकांना त्यांचा स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचं असेल काय असेल तर त्यांना मुद्रा योजनेतर्फे 10 लाखापर्यंत आहे की नाही म्हणजे कोलॅटरल फ्री लोन म्हणतात. तर ते लोन म्हणजे बँकेतर्फे मी ऑलरेडी देत आहोत. तर तुम्ही प्रत्येक ज्यांना म्हणजे बिझनेस सुरू करायचा आहे तर त्यांनी काय करायला लागतं बँकेमध्ये जाऊन मॅनेजरचे भेट घालून त्यांनी काय बिझनेस सुरू करणार आहेत काय करणार आहे त्याचं तपशील दिल्यानंतर मग बँक मॅनेजर येऊन सगळे व्हिजिट करून सगळे करून तर त्यांना म्हणजे 10 लाखापर्यंत विदाउट सेक्युअर्ड कोलॅटरल फ्री लोन म्हणतात. मग जसं की कुणाला 10,000 पाहिजे 20,000 पाहिजे 50,000 पाहिजे 1 लाख पाहिजे 2 लाख पाहिजे तर त्यांचा जसा बिझनेस असतोय त्याप्रमाणे तिने काय करायला लागतात जाऊन ब्रांच मॅनेजरला प्रत्येक बँकेमध्ये जाऊन भेटल्यानंतर तर ते PM मुद्रा योजनेअंतर्गत ही बेनिफिट्स घेतात. आणि आतापर्यंत ऑलरेडी बेळगाव जिल्ह्यामध्ये बरेच लोक ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेमध्ये लोन घेऊन स्वतः तिने बरेच बिझनेस सुरू केलेले आहेत मॅडम. आणि इव्हन आता सध्या आम्ही बँकेतर्फे पण जे म्हणजे लोन घेण्याचे येऊ शकतात तर आता एक विषय तुम्हाला आर्थिक साक्षरता म्हटलं म्हणजे त्याला फायनान्शियल लिटरसी म्हणतात. तर आजचा नेक्स्ट एक विचार म्हणजे काय येतं तर उद्यम साक्षरता. आमच्यामध्ये काय माणसाला पाहिजे की कोयनो पण जो बिझनेस सुरू करतोय तर त्याला बिझनेस म्हणजे आर्थिक साक्षरता जसं म्हणतो तसं उद्यमी साक्षरता तर त्या बिझनेस
बिझनेसबद्दल पण तो सगळी माहिती घ्यावी लागते आणि घेऊन बिझनेस सुरू केलं तर अशा लोकांना हे मुद्रा योजनांतर आम्ही लोन देऊ शकतो. त्याच्याबरोबरच मग आमच्या आता कॅनरा बँकेतर्फे कॅनरा बँक रूरल एम्प्लॉयमेंट सेल्फ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून CBRCT म्हणून आमच्या इथं उद्योग आटोनगरमध्ये आहे. तर अशा लोकांना आम्ही फ्री ट्रेनिंग सुद्धा ह्याच्यातर्फे देऊ शकतो मॅडम. बरं, म्हणजे अनेक फॅसिलिटी तुमच्या बँकेकडून किंवा गव्हर्नमेंटकडून ह्या योजना लागू करून देण्यात येत आहेत. हो होय मॅडम. कार्यक्रमाच्या शेवटी सर आपण आपल्या लिस्नरना काय सांगू की या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्यासाठी त्यांनी कुठं संपर्क करावा किंवा आर्थिक समावेश परिपूर्णता जी मोहीम तुम्ही आता राबवताय त्याच्यासाठी अधिकची माहिती जर कुणाला घ्यायची असेल तर त्यांनी कुणाला संपर्क करावा? हां मॅडम, आता हे जी आम्ही आर्थिक परिपूर्ण आम्ही जी मोहीम सुरू केलेली आहे ह्यामध्ये ह्या सर्व काही पण माहिती असेल तर प्रत्येक ब्रँचमध्ये जाऊन तिथं ब्रँच जे मुख्य असतात शाखे असे मुख्य असतात त्यांना भेटून ह्या सगळ्याबद्दल माहिती पण घेत आहोत. आणि परत आम्ही पण काय करतो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तर ह्या कार्यक्रमाच्या सगळ्या लोकांना माहितीसाठी आम्ही ऑलरेडी म्हणजे ते प्रत्येक तारीख दिलेलं आहे. त्या तारखेतर्फे आम्ही जिल्हा पंचायत बेळगावी LDM ऑफिस आणि सर्वतर्फे आम्ही सगळ्या लोकांना माहिती देण्यासाठी शिबिर आयोजन केलेलं आहे. तर ह्या सर्वजण या शिबिरचा उपयोग घ्यावा. तसेच आता ह्यामध्ये अनेक म्हणजे महत्वाचा विशेष म्हणजे मॅडम आता ऑलरेडी जे 2014 म्हणजे प्रधानमंत्री जनधन अकाउंट काढल्यात तर त्यांचे 8 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर अशासाठी KYC म्हणून पण एक म्हणजे हे झालेलं आहे की त्यांची लोक काय करतात की बँकेमध्ये जाऊन परत तिने काय करलं ते त्यांचं जे आधार कार्ड असेल लेटेस्ट पॅन कार्ड डेट ऑफ बर्थ म्हणा त्यानंतर मोबाईल नंबर अपडेट करायसाठी KYC पण करावं म्हणून ह्या स्कीमतर्फे लोकांना माहिती देत असतो. तसेच आता काय झालेलं आहे बँकेमध्ये म्हणजे बरेच लोक खाती करतात पण त्याला वारसदार देत नाहीत मॅडम. अच्छा. हां, मग हे सुद्धा कसं आहे आर्थिक साक्षरताचं एक पार्ट म्हणजे कसं आहे की बऱ्याच लोकांना म्हणजे जी जुनी खाते आता जी सर्वजण लोक खाते काढायला तर सर्वांना कंपल्सरी नॉमिनेशन वगैरे देत असतात. पण जुनी खाते बऱ्याच लोकांना हे नॉमिनेशन न दिल्यामुळं मग नंतर काय होतं की जे वारसदारांना आहे की नाही नॉमिनेशन न दिल्यामुळं तर त्यांना पैसे भेटू शकतात नाही असं नाही आहे पण तरी काय करायला लागतं की त्याला म्हणजे फॉर्मॅलिटी जास्त असते. हां, म्हणून बँकेमध्ये सर्वजण ग्राहक त्यांच्या खात्याला नॉमिनेशन द्यावं लागतंय. आणि ह्याच्यापूर्वी कसं होतं एका खात्याला एकच नॉमिनेशन द्यायची व्यवस्था होती. पण आता नवीन ह्या वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एका खात्याला त्यांनी 4 पण नॉमिनेशन देऊ शकतात. हा, म्हणजे हे नवीन आता ह्या वर्षी सिस्टम आलेलं आहे. मग ते बँकेमध्ये जाऊन तिने नॉमिनेशन जाऊन अपडेट करा म्हणून त्यांना सांगू शकतो. तसेच आता बरेच जण काय होतात 10 वर्ष समजा आता कुठलं पण खातं काढलं तर त्यांनी काय करायला लागतंय पैसे करायचं व्यवहार चालू करायला लागतंय. पण समजा तिने जर करता व्यवहार बँकेत गेले नाहीत 2 वर्ष गेले नाहीत तर ते खातं बंद होतंय मॅडम. तर त्याला डॉर्मंट खाते म्हणतात. हां, आणि डॉर्मंट खाते गेल्यानंतर कस्टमर बँकेमध्ये जाऊन KYC करून ते ऍक्टिव्हेट करू शकतो. मग त्याच्यानंतर समजा तो कस्टमर 10 वर्ष बँकेत गेला नाही तर ते काय होतंय जे अमाऊंट असतात ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला डेफ खाते म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला जाते. मग अशा खात्यानं सुद्धा KYC करून जेव्हा समजा माणूस 10 वर्षांना आला बँकेत जाऊन भेटला तर KYC करून ते डेफ झालेलं खातं रिझर्व्ह बँक केलेलं पैसे वापस कस्टमर घेऊ शकतात. अच्छा. म्हणून ह्या स्कीम तर्फे आम्ही ह्या सगळ्या लोकांना आम्ही बँकेची माहिती सांगू शकतो की जेणेकरून त्यांनी आर्थिक साक्षरता म्हणजे फायनान्शियल लिटरसी घेऊन बँकेबद्दल त्यांनी सर्वजण माहिती घेऊन आपली ह्या स्कीम बद्दल तुम्ही सगळेजण माहिती घ्यावून सांगू शकतो. हे KYC करण्यासाठी काय बँकेकडून असा कॉल वगैरे जातो म्हणजे जेणेकरून अशा माध्यमातूनच थोडीशी फसवणूक होते लोकांची? हो मॅडम, आता अलीकडे काय झालेलं आहे की बँकेतर्फे आम्ही SMS देतो मॅडम, मोबाईलला SMS देतो. तरी सुद्धा अशातर्फे आम्ही फसवणूक होणे म्हणून आता हे जे आम्ही मोहीम राबवलेली आहे 1 जुलै ते 30 सप्टेंबरवर तर ह्या लोकांना म्हणजे फसवणूक होऊ नये तरी सुद्धा तुम्ही जाऊन बँकेत जाऊन भेटावं ह्या उद्देशनंच आम्ही स्कीम हे केलेलं आहे. आणि आता बऱ्याच लोकांना म्हणजे SMS पण जातो तरी सुद्धा तिने काय करायचं की असं फोन जरी आला कशाचा पण आला तर वर फोन माहिती न देता सीधा बँकेत जाऊन कशाला फोन केलता काय केलता असं केलं तर की नाही सायबर त्या लोकांच्या बरोबर सायबर म्हणजे फ्रॉड होण्याची शक्यता कमी असते. म्हणजे काही जरी कॉल आला तर फोनवर माहिती न देता सीधा त्यांना सर्व सांगा की मी बँकेत येऊन भेटतो आणि तुम्हाला काय माहिती पाहिजे तर ती माहिती देऊन हे करतो. आणि आता सर्वांचं कसं हे
केवायसी करायचं म्हटलं की आता हे लेटेस्ट टेक्नॉलॉजी कशी आहे तर कंपल्सरी त्यांचा जो आधार मोबाईल लिंक्ड असतो तर त्या लिंकला OTP येऊन बँकेचे मॅनेजर ऑफिशियल त्यांच्या समोर OTP देऊनच तर केवायसी प्रोसेस होत असते. म्हणून काय करतो फोनवर न देता बँकेचे ऑफिशियल जाऊन त्यांच्या समक्ष देऊन माहिती देऊन केवायसी देऊन खातं अपडेट करावं लागतं. बरोबर. आर्थिक समावेश परिपूर्णता मोहीम जी सध्या 1 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत राबवली जाते. यामध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत, कोणकोणत्या योजना आपल्याला भेटणार आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपण ऐकत होतो आणि बरीचशी माहिती आपण सांगितली सर. शेवटी जाता जाता आपण आपल्या लिस्नरना काय सांगू की याच्याबद्दल अधिकची माहिती मिळाल्यास त्यांनी जवळच्या आपल्या बँकेशी संपर्क करावा की काय आहे नेमकं? हो मॅडम, आता ही स्कीम कसं आहे कंटिन्यूस आम्ही बऱ्याच लोकांना माहिती नसल्यामुळं आम्ही बँकेतर्फे पण लोकांना जास्तीत जास्त माहिती देण्यासाठी देत असतो कॅम्प मुखांतर. आणि कॅम्प सोडून सुद्धा सर्वजण आपल्या काही जरी माहिती असेल तर बँक मॅनेजरला जाऊन भेटून त्याच्याबद्दल अधिक सविस्तर माहिती घ्यावं. आणि पण बरेच म्हणजे कसं आहे की फोनवर काही जर न देता तर बँकेत मॅनेजर समक्ष जाऊन माहिती भेटावं. प्रत्यक्ष जाऊन भेटून माहिती घ्यावी. कारण गव्हर्नमेंट तर्फे आता काय केलेलं आहे की बऱ्याच लोकांना म्हणजे सगळे माहिती देण्याचे बरेच दाल नाहीत. त्यापैकी म्हणजे समक्ष जाऊन माहिती पण घेऊ शकता. आणि मी आता खरोखर तुमच्या हे वेणूध्वनी 90.4चा पण मी भरपूर म्हणजे धन्यवाद करू शकतो की ह्याच्यातर्फे पण भरपूर लिसनर आहेत. तर आम्ही विदिन शॉर्ट पिरियडमध्ये सर्व लोकांना मी माहिती देऊ शकतो. म्हणून मी परत एकदा तुमच्या वेणूध्वनी 90.4चा माहिती धन्यवाद देतो मॅडम. कारण आम्ही ऑलरेडी याच्या पूर्वी सुद्धा रोज आम्ही वेणूध्वनी ऐकतो आणि त्याच्यातर्फे तुम्ही इतके म्हणजे चांगले चांगले कार्यक्रम देत असतात. जसं लोकांना आर्थिक म्हणजे आरोग्याबद्दल पण देत असतात, शेतीबद्दल देत असतात, बँकेबद्दल, त्यानंतर आज जे आर्थिक साक्षरता त्याच्याबद्दल माहिती. तर अशी इतकी चांगली चांगली लोकांना म्हणजे लिस्नरना भेटत असते. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. थँक्यू सो मच सर. आणि एवढा महत्त्वाचा विषय तुम्ही आमच्या लिस्नरपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केल वेणूध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. प्रशांत घोडके सर आपल्यासोबत होते जे कॅनरा बँकेचे लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर आहेत. बरीचशी माहिती आणि बऱ्याचशा योजनांबद्दल सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. कसा होता आजचा कार्यक्रम मला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन. पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणूध्वनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार. ಧ್ವನಿ ಧ್ವನಿ ಇದು ನಮ್ಮ ಧ್ವನಿ ಕೇಳಿ ಕನಸು ನನಸದ ವೇಣು ಧ್ವನಿ.